नमस्कार. मैत्री आमची लय भारी होम मिनिस्टर घरोघरीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. वर्षा निलेश वागचौरे आणि पूनम सुरेश ढोरे या दोन कुटुंबांना आज आपण भेटणार आहोत. वडगाव मावळ या परिसरात आलेले आहोत. आजच्या भागात काय घडणार बघणार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 क्या उखाणा? चांदणीचे लखनखणे बर चंद्राला आवडले. निलेश रावांनी मला सौभाग्यवती म्हणून निवडले. अरे वा. म्हणजे हे चंद्र वाटत नसलं तरी आहे. बर बोला तुम्ही. काही शब्द येतात ओठातून, काही शब्द येतात गळ्यातून, पण वर्षाचं नाव येतं कायम हृदयातून. काय सांगताय? फारच रोमॅन्टिक सिच्युएशन आहे. सासू आहे प्रेमळ, ननंद आहे हौशी. बर. सुरेश रावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. सासू आणि ननंदबाईंना काय खुश करायचं ठरवलं? मग सारखा सारखा चान्स मिळत नाही ना. मिळालाय. पहिली ओळख करून द्या ना सगळ्यांची. हे आमचे पप्पा. नमस्कार. आई. नमस्कार. आणि या माझ्या ननंदबाई. नमस्कार. आणि मागे माझी मैत्रीण नमस्कार. शीतल. आणि तिकडे आमच्या नंदेच्या मम्मी. नमस्कार. आणि ते माझे भाऊ नंदावे. हो, नमस्कार. प्रशांत भाऊ. आणि ते आमचे फ्रेंड. नमस्कार. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ननंदबाई. नमस्कार. नंदावे. हा माझा मुलगा. ती आमच्या दोघींची कॉमन फ्रेंड प्रियंका. नमस्कार. अँड ही सुनबाई. नमस्कार. 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 चला कॉमन फ्रेंड. तुमची मैत्री पहिल्यापासून? हो आमच्या दोघींची मैत्री आधी, नंतर वर्षाची आणि माझी मैत्री. पण किती वर्ष झाली वर्षाची? वर्षाच्या आणि माझ्या मैत्रीला 10 वर्ष झाली. 10 वर्ष. कशी काय सुरुवात झाली? ॲक्च्युली आम्ही जेव्हा इकडे शिफ्ट झालो, आम्ही अगोदर पुण्यात होतो आणि त्यानंतर आम्ही या सोसायटीमध्ये जेव्हा बंगलो घेतला, त्यांचे सासरे या सोसायटीचे कन्स्ट्रक्शनचं त्यांनी बघितलंय. सो दे वर ओनर ऑफ दिस सोसायटी. आणि नंतर मग आम्ही प्रोग्राममध्ये भेटलो. तर तिथून मग ओळख झाली. मग वडगावमध्ये साम्राज्य आणि वडगावमध्ये ओळख करायला आणि सगळ्याच गोष्टीमध्ये त्यांनी खूप मला मदत केली. मग तेव्हापासून मैत्री झाली? हो, तेव्हापासून मैत्री झाली. मग त्या कॉमन का तिकडे आहेत त्या? हो. त्या मेन आहेत? नाही, ह्या मेन आहेत. नाही, ह्या मेन आहेत. ऍक्च्युली मी फिटनेस कोच आहे आणि ऍडव्होकेट पण आहे बाय प्रोफेशन. तुम्ही काय धमकी देताय मला? नाही तसं नाही. आमची ओरिजिनल ओळख कशी झाली, सो तिने थोडं पुट ऑन केलं होतं. सो मी तिला काही टिप्स वगैरे द्यायची, त्यातनं मग आमच्यात कम्युनिकेशन वगैरे छान होत गेलं. नंतर मग हळूहळू आणि त्यांच्या फिटनेसच्या क्लासमध्ये त्या आमच्या मैत्रीण झाली. हो का? बरं बरं बरं. मग किती बघा ना निमित्त असतात ना छोटी छोटी. माहेर कुठलं तुमचं? अहमदनगर. अहमदनगर. तिकडे कोण कोण असतं? आई वडील, भाऊ भाऊजाई आणि त्यांचं छोटं बाळ. आई बाबा काय करतात? बाबांचा तेलाचा व्यवसाय. तेलाचा स्वभाव माहितीये? मूळ स्वभाव तेलकट. नाही नाही नाही, तेलकट सोडावं. आग लागली किंवा थोडीशी काडी पडली तर पटकन तेलामुळे भडकतं. हो. काय झालं असं का बघताय माझ्याकडे? ते स्वभावात येतं का? हो नाही येत. तसं पटकन भडकणं, पेटणं नाही ना? नाही. काय हो? अवघड प्रश्न झाला. पौर्णिमेच्या चंद्राचा चेहरा अमावस्येसारखे झाला. तुमचं बालपण सगळं वडगाव मधलं? हा, माझे पुणे वडगाव शिक्षणासाठी बाहेर होतो. कसं गेलं बालपण तुमचं? अतिशय खट्याळ मुलगा. तुम्ही? हा, लहानपणी होतो, आता नाही. म्हणजे आणि नंतर इव्हेंच्युअली अतिशय चाणाक्ष, हुशार, वर्गात पहिला यायचो नंबर, बाईंचा अतिशय आवडता. बर. असं स्कॉलरशिप मिळत गेल्या. त्यांनी घडवलं. ह्यानी कुठे अडवलं? आता काय, ज्यावेळेस लग्नाचं ठरलं तेव्हा सगळ्यांनी जाऊन बघून आले, मावशी घरचे हे ते. मला तर एकदाही संधी नाही. म्हणलं तुला काय करायचं, तुला फक्त लग्नात उभं राहायचंय. म्हणलं लग्न मलाच करायचं आहे. नाही म्हणे ठीक आहे. म्हणलं ओके. सो एकदा बघायला नेलं फॉर्मॅलिटी म्हणून. ही पत्नी आवडली का, मग काय तुम्ही बोला, बस झालं. त्यानंतर मग डायरेक्ट लग्नाचंच होतं. बरं, म्हणजे जे काही झालं त्याला जबाबदार घरातले. म्हणजे त्याला जबाबदार घरात. हो ना, असंच तुम्ही दुसऱ्यावर ढकलून मोकळे होताय. तुमचं बालपण? मी लोणावळ्याची, माहेर लोणावळा. लोणावळा. हो. आणि तुमचं बालपण? माझं बालपण वडगावलाच इथे. मग तिकडे माहेरी कोण कोण आहे तुमच्या? भाऊ असायचा, तो आता USA ला असतो. आणि छोटा भाऊ आहे, तो पुण्यात असतो. आणि आई पप्पा असतात आता तिकडे. माझं बालपण छान गेलं. का आता दुःखात जात?
आता पण छानच आहे. नाही एक्सप्रेशन तसे नाही, होते, आहे ना. बाकी काही नाही. हा नाही आत्ताही छानच आहे. होय ना? खूप छान आहे. आता असं अंडरलाईन करा. पण मग तुमच्या घरी कोण कोण लहानपणापासून? आई वडील, भाऊ बहीण, 2 भाऊ आहेत मोठे. हा दाजी आहेत आमचे. बरं बरं, छान गेलं बाल. हो, लहानपणापासून सगळ्यांनी प्रेम केलं माझ्यावरती. सगळ्यात छोटा मी. हा त्या मग काय प्रेमाचंच हो ना, खूप लाड होतात. लाडाचं शेंडे पण आहे. पण मला तुम्हाला तेच विचारायचं आहे, मग असं बालपणात इतके लाड झाल्यावर लग्नानंतर ते कंटिन्यू होतात का हो? ते दुःख मला विचार. मी घरात सगळ्यात मोठी आणि ते सगळ्यात छोटे. बरं कॉम्बिनेशन आहे. अपडाऊन चालू असतं ना. मग काय तुमची ओळख कशी? सासऱ्यांनी मला एका लग्नामध्ये पाहिलं होतं. मग त्यांना मुलगी आवडली, हे होते लग्नाचे. मग ह्यांनी मग लग्न ठरलं आमचं. पण काही मग थोडंफार ऍक्च्युली लोणावळा थोडंसं शहरी भाग येतो आणि वडगाव त्यावेळेस थोडंसं ग्रामीण यायचं. तर मग थोडंसं ग्रामीण भागात मुलगी कशी द्यायची. सो लग्न नाही हो नाही असं चाललं होतं. फायनली झालं कसं, ठरलं कसं? नाही, मी म्हणाले मला याच मुलाशी लग्न करायचं. का हो असं? मला मुलगा म्हणजे मला थोडासा शांत मुलगा हवा होता. आणि जो असा मोठा माणूस दिसून येतो त्यावेळेस असतं ना यंग असल्यावरती, की असा मोठा पुरुष दिसून येतो छान लाईफ टाईम तो यंग दिसा होता. बघा ते 47चे तरी पण ते अजून यंग दिसतात. वय सांगायची काय गरज होती? 47चे तरी म्हणजे माझा टाकलेला तुक्का बरोबर लागला. पण कसा आहे वहिनींचा स्वभाव कसा आहे? प्रेमळ पण आहे. हा, आणि थोडा तुम्हाला कायद्याच्या कचाट्यात पकडतात का? हो पकडतात ना. हो ना. पण तुम्हाला रोज असं कोर्टात उभं असल्यावर का वाटतं? नाही पकडतात पण सोडतात पण. उलट तपासणी सुरूच असेल. हो चालूच असतं. काय केलंय मला त्यांचं? खरं आवडतं, खोटं बोललं की मला आवडत नाही. तुमच्याकडे कसं कोणाचं म्हणजे उलट तपासणी होते? उलट तपासणी तशी नाही, ऍक्च्युली माझीच असते. म्हणजे आमच्या दोघांमध्ये फ्रेंडली रिलेशन जास्त आहे. पण ते घरात एवढं किचन मध्ये वगैरे तुम्हाला मदतीला येतात, ते कसं काय? ते कधीच येत नाहीत किचन मध्ये. नाही, चहा पण बनवून देत नाही कधी. मी माझ्या साईडची कामवाली बाई दिलेली आहे. माझ्या कामाचं काम करायला कामवाली बाई माझ्या पतीने असं. त्यांच्या वाट्याचं जे काम आहे त्याच्यासाठी त्यांनी बाई लावली आहे घरात. मेड आहे, कुकिंगला आहे आणि सगळ्या कामाला आहे. मला काही सांगायचं नाही. नॉनव्हेजचे प्रकार जास्त मला येत नाहीत बनवता. फिश वगैरे तेवढ्यासाठी कुकची व्यवस्था केली. हो ना. तुमच्याकडे कसं काय जेवणाचं? आमच्याकडे स्वयंपाकाला बाई आहे. हो, पण मीही करते छान. ऍक्च्युली वेळ भेटत नाही मला. मी फिटनेस क्लब पण चालवते आणि बाकी दिवसभर खूप शेड्यूल बिझी असतं. त्यामुळे पण वेळ भेटला की मी स्वयंपाक करते. आणि स्वयंपाक छान बनवते खूप. तुम्ही हे बघा सगळ्या गोष्टीला छान म्हणणार आहात. नाही मला कळतंय तुम्ही किती दहशतीत आहात. नाही जे काय आहे ते आहे. बनवते म्हणजे बनवतेच ना छान. आमची कंपनी आहे आणि अराउंड 5-6 वर्षापूर्वी आम्ही फॉर्म केली. तर आमच्या कंपनीमध्ये माहित नाहीये की आम्ही हजबंड वाईफ आहेत. अजून आता काय करायचं मग? आता नाही, त्यांना वाटतं काहीतरी लफड आहे पण दोघांच्यात. एवढं नक्की वाटतं सगळ्या. पण नवरा बायको आहे ते माहिती. आता कळणार सगळ्यांना. आता म्हणलं होऊन जाऊ दे आता काय. दिस इज द प्लॅटफॉर्म वी वॉन्टेड टू इंट्रोड्यूस अवर रिलेशन. भारी प्लॅटफॉर्म काय असू शकतो? अरे जबरदस्त आहे. ऑफिस स्टाफला अजून माहिती नाहीये. ऑफिस मध्ये ते सर आहे आणि मी मॅम. तुम्ही मॅडम HR मॅडम आहेत. पण ह्या दोघांमध्ये लपड चाललंय एम्प्लॉयला वाटतं. व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी. हो की नाही? प्रोफेशन इज प्रोफेशन, पर्सनल इज पर्सनल. आम्ही ते खूप वेगळं ठेवलंय. इव्हन ऑफिसमध्ये पण म्हणजे आम्ही एकदम कलिग सारखेच राहतो. पण ते ऑफिस मध्ये ते बॉस आहेत. हो. आणि घरी पण तेच बॉस आहेत. नाही हा, मी घरी बॉस विथ हर परमिशन. तुमच्याकडे कसं काय? आमच्याकडे दोघंही सेम. त्यांचं म्हणणं आमच्याकडे असंही आणि तसंही कोर्टच भरतं. नाही, ऍक्च्युली मी प्रॅक्टिस करत नाही. मी ऍडव्होकेसी एक जनरल नॉलेज मिळावं आणि स्वतःला मला अकॅडमिक गोष्टी आवडतात म्हणून मी लॉ केला. जरा सासूबाई काय म्हणतायत तुमच्या? हा, ऐकूया, बोला. माझी सुनबाई खूप प्रेमळ आहे. थोडा राग येतो पण तो लगेच पावसासारखा विरून जातो. चांगली आहे. हो, छान आहे. आमच्यावर खूप प्रेम करते. आणि मुलगा पण खूप छान आहे. छान म्हणजे जेवढा रागीट आहे तेवढा प्रेमळ सुद्धा आहे. एका वाक्यात बरंच सांगितलं.
सूनबाई चांगली आहे, स्वभावानं वगैरे आमच्यावर प्रेम करते दोघांवर. जसं मगाशी डिस्कशन चालू होतं तसं जसा दादा हेड ऑफ द फॅमिली आहे तशी वहिनी माझी नेक ऑफ द हेड आहे, हु रोटेट्स द हेड. खूपच सुंदर लाईक वहिनीचा स्वभाव आहे. दोघंही रागीट आहेत पण तेवढंच लगेच बॅलन्सिंग पण होऊन जातं कारण का ते खूप जास्त रोमॅन्टिक आहेत ॲट दिस स्टेज ॲज वेल. दोघं जण बघितलं, सुरुवातीलाच मी म्हटलं की नाही. इकडे सासूबाईंचं काय म्हणणं आहे? चांगली आहे सुनबाई. हो, सकाळपासून चांगला योग जुळवून चांगला चांगला. जरी 5 मिनिटं लेट झालं तिच्याकडे यायला तरी म्हणते अजून आले नाही, मला करमत नाही. आणि खूप जीव लावती मला पण. माझी वहिनी म्हणणार नाही, मी मोठी आहे ती लहान आहे. पूनम दिसायला जशी सुंदर आहे ना तशी स्वभावानी पण खूप छान आहे. माझ्या भावाला छान सांभाळून घेते आणि तिच्यामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी खूप आहे. खूप लव्हिंग पॅरेंट्स मिळाले आहेत जे हवं ते पुरवतात. त्यांच्याही मी नीड्स म्हणजे इन द सेन्स स्टडीज वगैरे पण करतो. ऑलमोस्ट सगळ्याच गोष्टी मला दोघांपैकी समजावणं सोपं कोणाला आहे? मम्मीला. हो हो, कारण का ते खूप बिझी असतात, ते लाईक त्यांच्या कामाच्या फ्लो मध्ये असतात, त्याच्यामुळे ते थोडं असं कन्फ्यूज होऊन जातं त्यांना. त्याच्यामुळे आई कधी पण ऐकते माझं. 19-20 वर्ष झाले आम्ही एकत्र आहेत. खूप जास्त भेटत नाही पण आमच्या 6 सेन्स आहे. तिला काय त्रास झाला मला कळतो, मला काय झाला तिला कळतो आणि आमच्यात खूप छान बॉन्डिंग आहे. एवढं कौतुक कसं काय चाललंय सगळं? मैत्रीण म्हणजे इतक्या छान आहेत की आम्ही म्हणजे महिना 2-2, 3-3 महिने भेटत नाही पण कुठेही काही अपरात्री जरी गरज पडली तरी फोन जरी केला तरी लगेच एका मिनिटात उभी राहणारी माझी मैत्रीण कायम माझ्या स्मरणात असते. 24/7. इवन काही चॅलेंज जरी आलं, कधी कधी काय ऑफिसमध्ये जरी चॅलेंज आलं तरी कॉल करून मी काही केसेस डिस्कस करते, ती मला गाईड करते. तसेच सासूबाई पण माझ्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. घरी आल्यानंतर काही ऑफिसमध्ये कुठल्याही लेवलचं हर्डल असेल तरी त्या डिस्कस केलं की लगेच मला सोल्युशन देतात. ॲक्च्युली वर्षाचा स्वभाव कसा पडतो, खूप शांत, सरळ आणि पटकनी कोणाला दुखवायचा तिचा स्वभाव नाहीये आणि त्यामुळे तिला आतल्या आत घुसमट जी तिची होती. मग मला तिला जशी मी तिला ओळखते मग मी तिला म्हणते बोलत जा, एक्सप्रेस होत जा, बोल तुला नाही आवडलं तर. मग तिला काही डिस्टर्ब झाली, खूप जास्त स्ट्रेसमध्ये आली की ती येते, मग माझ्याशी डिस्कस केलं की ठीक आहे हे असं आहे वर्षा, मग असं कर, मग ती एकदम रिलॅक्स फील करते. बरं, आता या दोघांसाठी एक आव्हान आहे तुम्हाला दोघांना. एक खेळ इथे देणार, तो पूर्ण करायचा आणि तुमच्या दोघांपैकी जो कोणी सर्वात आधी तो खेळ पूर्ण करेल तो आपल्या बायकोला झी मराठीकडून बाजूबंद बक्षीस म्हणून मिळवून देईल. असंच्या असं चित्र या तुकड्यांमध्ये आहे, ते जोडून पूर्ण करायचं आहे. 1, 2, 3. अभिनंदन. झी मराठीकडून बाजूबंद. अभिनंदन. हे चांदीचं नाणं मिळालं तुम्हाला झी मराठी. झी मराठीकडून चांदीचं नाणं. अभिनंदन. क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? सासूबाईंची. का हो? कधी कधी अजाणतेपणी आई म्हणून खूप जास्त बोललं जातं, त्यामुळे त्यांची क्षमा मागायची. तुम्ही? क्षमा मागायची असेल तर मी माझ्या कधी मुलांची मागतो. कामाच्या ह्याच्या व्यापामुळे त्यांना पुरेसा वेळ कधी देऊ शकत नाही, त्यामुळे थोडंसं. तुम्ही? माझ्या दोन्ही मुलांची मी क्षमा मागू इच्छिते, कारण मला त्यांना वेळ देता येत नाही. त्यांचे बरेच प्रश्न असतात ज्यांची उत्तरं मला लगेच देता येत नाही किंवा थांब जरा नंतर, तर गिल्ट येतं मनामध्ये, पण मग नंतर मी करते सॉल्व. पण त्यांना तेवढासा मला वेळ किंवा क्वालिटी टाईम देता येत नाही. आणि दुसऱ्यांदा क्षमा मागायची असेल तर दाजी आणि ताई माझे म्हणजे म्हणतात ना पिलर येत आहे माझ्या लाईफमध्ये. जे काही अप्स डाऊन झाले ऑलवेज, किती काही झालं तरी ते ऑलवेज माझ्या पाठीशी आहेत, नेहमी मला सपोर्ट करतात. ताई दाजी माझ्या दुसरे आई वडील म्हणता येईल. दाजींचा सपोर्ट म्हणजे मी शब्दात व्यक्त नाही करू शकत. ज्यावेळी आयुष्यात खूप जास्त डाऊन फेज आली त्यावेळेस दाजी आणि ताई नेहमी माझ्या सोबत असतात. तुम्ही? मी
सगळ्यांचीच माफी मागतो, कारण की जास्त वेळ देता येत नाही कुणाला. चला, या सगळ्या गप्पा सुरू असताना आता बघूया कोण जिंकणार आजच्या भागातली पैठणी, वर्षा वहिनी की पूनम वहिनी. वर्षा वहिनी आणि पूनम वहिनी सज्ज झालेल्या आहेत. कोण जिंकणार पैठणी आत्ता ठरणार आहे. या ठिकाणी मधोमध एक यांच्याच घरात असणारी शिडी आणि त्या शिडीला लावलेलं एक म्हणजे 2 बादल्या आहेत. ही जी सोनेरी रंगाची कडी आहे ती त्यामध्ये टाकायची आहे. निळ्या रंगाच्या बादलीत जर ते सोनेरी कडं गेलं तर 20 गुण मिळणार आणि बदामी रंगाची जी बादली आहे त्यामध्ये जर ते सोनेरी कडं गेलं तर 10 गुण मिळणार. सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया कोण पटकावणार पैठणी. खेळा. आता तुम्ही या. खेळा. हां. उपविजेत्या ठरल्या पूनम वहिनी, त्यांना झी मराठीकडून हा तन्मणी. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या वर्षा वहिनी, त्यांना झी मराठीकडून सोन्याची नथ. वर्षा वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या दोन्ही कुटुंबांना आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.